मुलाखत घेतली तर तो काय म्हणतो, मी अभ्यास केला, मी असं केलं, मी तसं केलं म्हणून मला हे प्राप्त झालं. विनम्रता त्याच्या ठिकाणी दिसत नाही. आणि आपल्याकडे असं म्हटलंय की विद्या विनयेन शोभते, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पण आता शिकून माणसं नम्र होण्याऐवजी नम्री व्हायला लागलेली आहेत. या नम्रीपणाकडनं नम्रपणाकडे जायचं असेल तर गुरुभक्तीशिवाय पर्याय नाहीये. गुरु काय करतो तो लघु अवस्थेकडनं गुरु अवस्थेकडे घेऊन जातो. तुमच्या आणि माझ्या गुरुनं तुम्हाला आणि मला लघु अवस्थेकडनं गुरु अवस्थेकडे घेऊन जावं, एवढीच अपेक्षा या व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि वेळेअभावी याच ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद दादा. सुंदर असं विवेचन ते सदोदितच करतात आणि त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मौली सुद्धा म्हणतात, गुरु दाविलिया वाटा घेऊनी विवेक तीर्थ तटा, धुवोनी मळकटा बुद्धीचा तेने. जी मलिनतेची बुद्धी आहे ती दूर करण्याचं काम या पद्धतीचे गुरु करतात. आता तुम्ही उठून गेला तरी चालतं, ते बोलतील पुन्हा, कारण वेळ नाही, गाडी इथवर आल्या, उठा तुम्ही, हा आम्ही थांबू, ट्रेन सोडील म्हणून मी लवकर उठलो, ते बघत होतो. त्यामुळे तुम्हाला परवानगी. सुंदर असा परंपरा, भारतीय परंपरा गुरूंची आहे. आणि गुरूंची परंपरा असल्यामुळे मोबाईल असल्यामुळं आपण सुद्धा त्या गुरूंना नमन केलं पाहिजे. प्रत्येकानं गुरु केला पाहिजे. आणि ते गुरु करण्यासाठी जर कोणी केला नसेल तर जवळचाच गुरु करायचा. कांदेसर काय दूरचा गुरु करायचा नाही, त्याचे गुणदोष आपल्याला माहित नसतात काय. म्हणून मौली काही फार महान होते, त्याचं कारणच आहे आपल्या बंधूला गुरु केलं त्यांनी. पण गुरु करावाच लागतो, ही परंपरा मोठी आहे. त्या परंपरेचे पायी होण्यासाठी आपणही सज्ज असलं पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परंपरा आमच्या भावार्थ रामायणामध्ये फुलवाडकर असं सांगितलं की नाथ महाराजांच्या घरी गुळ खाण्यासाठी गावबा यायचे. काय खायचे? गरिबी, पवार सर, आणि हा गुळ खायचंय, पुरणपोळी गोडधोड खायचंय म्हणून यायचे. आणि नाथांच्या घरी ती दररोज व्हायची. ती खात 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 एवढी कृपा झाली नाथांची की युद्धकांडातील 43व्या अध्यायानंतर पूर्ण जे रामायण लिहिलंय वाडीवाले सर, ते गावबानी लिहिलंय. आणि त्यांनी एक ओळी टाकली आहे, देवबाप्पा, गुरु कृपा घडे तै पांगुळही पर्वत चढे, एक नाथे तेने पाडे केले रोकडे सरते. मला जर पूर्णत्वाकडे कोण नेलं असेल तर माझ्या एकनाथ महाराजांनी नेलं. म्हणून शिकलेलीच माणसं लागतात अशातला नाही भाग. आता मी कशाला व्याख्यान करू, बर. म्हणून आपण सदोदित हे शोधलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. वयानुसार आपण बदल केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. काय तुमच्यामध्ये विचार आला पाहिजे. दिवसेंदिवस तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजेत. रिटायर झाल्याच्या नंतर कांदेसर वाचायले तुमच्या बरोबर आता फुलवाडकर सर, नाही का. आता बहुतेक संसार त्यांनी जरा सोडलाय आणि ज्ञानेश्वरीचं बरंच काही त्यांनी अवगत झालंय. चांगली गोष्ट आहे. ती मित्रमंडळी सगळी झाले म्हणून ग्रंथच वाचले पाहिजे. सोडायचे मुलं बाळ बघा म्हणायचे तुमचे तुम्ही. आता रामायणाला यावं ना तुम्ही दररोज ज्या ज्या ठिकाणी आहे. आमचा तर आग्रह असतो, आम्ही तर रामायण चलवतो सारखं. काय एक तास घेतो म्हणजे घेतो. त्या सगळ्या महिला येतात, हे येतात. काय चांगली गोष्ट आहे ना. आणि चांगल्या गोष्टीचा प्रत्येकाने स्वीकार केला पाहिजे. म्हणून गुरु हा जीवनाला कलाटणी देणारा आहे. आमच्या डोंगर भागामध्ये जर मोतीराम महाराज झाले नसते तर एवढी प्रगती दिसली नसते. केवळ आमचे सद्गुरू मोतीराम महाराजांचं एकदा तरी आम्ही नाव घेतो, गायकवाड सर. त्याचं कारणच आहे, आज हा जो डोंगरपट्टा दिसतोय तुम्हाला
मोतीराम महाराजांनी घराघरामध्ये पक, तुम्ही बघितलं ना, हे रुदा गाव आहे तिथं इकडं तिकडं पक पडलेले दिसतील तुम्हाला. आता नाही, माग इतके मांसाहारी माणसं, पण त्यांना योग्य सन्मार्ग दाखवला की नाही. आज मोतीराम महाराजांची पुण्यतिथी एक एक व्यक्ती करतोय. 2050 पर्यंत माझ्या गावात ते सप्ताह बुक झाले. मी मगाशीच म्हटलं ना, बापाची पुण्यतिथी करायला तयार नाहीत माणसं, पण संतांनी एवढे उपकार केल्यामुळं हे घडतं. आता कातकडे साहेबांना विनंती करतो, त्यांचं प्रस्तावित राहिलं होतं. बोला ना, थोडा वेळ आहे आपल्याकडे. या या बरं, सोडते बोला ना गुरुवर थोडं. या कांदे सर हाय तिकडे कीर्तन सुरू होईपर्यंत या, त्या वेळेवर आम्ही सोडणार आहे. या. नंतर ते बोलतात ते नाही. या, या. हा प्रयोग सुरुवातीला त्यातून यांच्या शेवटच्या दिवशी. आता हा शेवटचा आता या. म्हणून शोध्यामधून यायचं. या. 1-2 मिनिटं बोला. गुरु हा, विषयी वेळ आहे आपल्याकडे. नंतर आणि या या मुख्याध्यापक तथा आध्यात्मिक ज्यांचा उल्लेख मी मगाशीच केला की ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व त्यांनी निर्माण केलंय. आणि एक जे महाराज मंडळी आहेत त्यांना अगदी समर्पक ते वही देतात. आता इतके दिवस आम्ही अभ्यास करतोय, पण समर्पक वही ते देतात. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. रिटायर झाल्याच्या नंतर अगोदरच सुद्धा होता, पण प्रगट नसतील. आता मात्र ते प्रगट होत आहेत, हे विशेष आहे. बोला स्वामी विवेकानंद जयंती इकडे या जरा. व्याख्यानमालेचे हे तुमचं महाराष्ट्रात टाकायचंय. हा, स्वामी विवेकानंद जयंती व्याख्यानमालेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धन्यवाद. म्हणून ग्रंथ हेच गुरु. हा, ग्रंथ हेच गुरु आहेत आणि ग्रंथ सत्य सांगतात. आणि म्हणून मोलाचा संदेश दिला त्यांनी. आपण ग्रंथ वाचा आणि ग्रंथाच्या माध्यमातून हे सगळं मिळतं. आता प्रभाकररावजी कातकडे आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी आमचे सर्वांचे गुरु असणारे श्रीमान आपले फुलवाळकर सर, आमचे भाऊजी कातकडे सर, आमचे ज्ञानेश्वरीचं विवेचन इतकं सुंदर करणारे आमचे श्री कांदे सर, माझे गुरु म्हणजे मला बोलवायला येत नव्हतं, समोर मी कधीच बोलत नव्हतो. ते मला शिकवलं श्री आमचे वडील सर, ते माझे या क्षेत्रामधले गुरु आहेत. आणि गुरु नका म्हणून लागले बोलायचं. ते गुरु आहेत माझ्या या ठिकाणी. मला त्यांनी माईक कसं धरायचं हे पासून सुद्धा शिकवलं. असं ते आमचे गुरु, आमचे बदले सर, जे आमच्या खूप प्रेमानं, आमच्या आदरानं सर्व गोष्टी ऐकतात. आमच्या भगिनी नंदाताई आणि आमचे वर्गमित्र श्री रामराव जिफड, आम्ही डीएडचे वर्गमित्र मुला सर्वांना, आणि आमचे निलपत्रेवर सर, हे आमचे सगळ्याचे गुरु आहेत. या ठिकाणी मी थोडक्या मोठ्या शब्दामध्ये 2 शब्द मी बोलतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु देव आहे, गुरुदेव महेश्वरा, महेश सुद्धा गुरुच आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. सर्व गुरु, आपण सर्वांचे गुरु फुलवाळकर सर आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाला बोलण्याची संधी देतात आणि त्या सांगतात की आपण सर्वांनी बोलायला शिकलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्यासारखे वक्ते, थोडे वक्ते या ठिकाणी तयार व्हावेत. आणि विवेकानंदाचं जे कार्य आहे, स्वामी विवेकानंद यांचं कार्य जगामध्ये पोहोचण्याचं काम आमचे भाऊजी अनेक दिवसापासून करतात. आणि त्यांना कुठलेही
अनुदान नाही, कुठलंच काही नाही, स्वतःच्या खर्चातून ही गोष्ट या ठिकाणी करतात. आणि बदने सर आमचे पाहिले मी की बदने सर आमच्या पारायणाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना सकाळी 6 वाजता आमच्या मारुती मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी येतात. असे गुरु ज्यांना मिळतील ते हा समाज पुढे नेऊन घेण्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. सध्या पवार सर केंद्र प्रमुख आहेत आणि सुंदर कार्य करतात. अशी सुंदर कार्य करणारी व्यक्तिमत्व आपल्यात असतील तर नक्कीच ऊर्जा प्राप्त होते. वाडीवाले सर या 5 मिनिट बोला. आणि त्यांना मात्र आता किती वाजले, त्या महिला यायच्या नाही उद्या कीर्तनाला जायचे, त्या उठू लागल्या मुंडे का पाहतात. महिला कोणी असेल त्यांना संधी द्या. त्यांना बोलायचे का? थोडं बोलावं. मग झालं, मग पूर्ण होते सर्कल. आज या ठिकाणी स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या ठिकाणी व्याख्यान चालू आहे. आणि सतत 30 वर्ष हे निस्वार्थीपणे ज्ञान देण्याचं कार्य आमचे आदरणीय सन्माननीय प्रभाकररावजी कातकडे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान, आम्हाला सतत ज्ञान देण्यासाठी आणि मार्गदर्शन करून आज बी 81 वर्ष वय झालं तरी बी आम्ही त्यांचा सरांचा सल्ला घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतो. असे पितृतुल्य असणारे आमचे फुलवाडकर सर जनाबाई महाविद्यालयामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा करून आता सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून विवेचन करून सर्वांचे एक नम्रशील व्यक्तिमत्व आणि सर्वांना एक सोबत घेऊन काम करण्याची हातोटी असणारे आमचे कांदे सर आताच या ठिकाणी आपल्या सुंदर मधुर वाणीतून बदने सरांनी प्राध्यापक बदने सरांनी आपलं विवेचन इतकं सुंदर गुरुवर या ठिकाणी केलं. आणि मला सांगायचं, आजच्या या युगामध्ये दोन्ही भाऊ राम लक्ष्मणासारखी जोडी, म्हणजे नोकरीमध्ये असून अध्यात्माचं क्षेत्र दोघांनी निवडलेलं आहे. अत्यंत प्रेम प्राण राहणारी जोडी आदरणीय बदने सर, आदरणीय ते बदने सर प्राध्यापक, या ठिकाणी देवबाप्पा आमचे सुंदर काल परवाच्या दिवशी संचालन केलेले प्राध्यापक गायकवाड सर, गंगा स्वच्छता अभियान मध्ये सतत वय एवढं जरी झालं तरी आमचे माणिक मामा मुंडे सतत दर रविवारी, म्हणजे माणूस हे वेळा झाल्यावर कोण किती आला याचं नाही, आपल्याला प्रामाणिकपणाने किती काम करायचं असं मुंडे मामा, फड सर, आमचे माजी मुख्याध्यापक या ठिकाणी रामरावजी फड सर, आमचे गट शिक्षण अधिकारी आणि आता गट विकास अधिकारी झालेले, एक शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक असलेले नीलपत्रेवार सर, या ठिकाणी खळी केंद्राचे केंद्र प्रमुख आमचे जिवलग मित्र, अत्यंत सुंदर वाणीतून संचलन तुमच्यासारखंच ते बी करतात सर, पवार सर, या ठिकाणी उपस्थित सर्व महिला. खरोखरच मला एवढं सांगायचंय, कातकडे सरनं हे व्याख्यानमाला इथं किती लोक यावं किती ऐकावं हे महत्वाचं नाही, जे आले शिवाजी महाराजाकडे मावळे फक्त 500 होते, अफजल खानाकडे फौज होती, परंतु जीवाचे भावाचे होते. इथं ऐकणारे एक इतकं सुंदर या ठिकाणी विचार, एक चांगला विचार आपल्या कानामध्ये, कानातला मनामध्ये, मनातला अंतकरणामध्ये आणि अंतकरणातला परिवर्तनामध्ये एका विचारानं आपल्या जीवनाचं परिवर्तन होतंय. असे विचार या ठिकाणी 6 दिवसापासून सांगितले. आणि गुरुविषयी बोला म्हणजे आजच्या गुरु म्हणजे आपल्याला दिवा जळतोच होता, परंतु दुसऱ्याला प्रकाश देतो. झाड उन्हामध्ये उभं राहतं पण दुसऱ्याला सावली द्यायचं. म्हणून या जीवनाच्या भवसागरातून पार पडण्यासाठी गुरु हे एकमेव आपल्याला आहे. म्हणून संत गाडगे बाबांनी म्हटलं आहे, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय,
बलहरी गुरु आपणे गोविंदोनो बता. देवापेक्षा गुरुला महत्व आहे, कारण गुरु हे आपल्याला देवाकडे घेऊन जाणारे आहेत. म्हणून गुरुचं महत्व या ठिकाणी कांदे सरनी सर्वांनी सांगितलेलं आहे. अत्यंत कातकडे साहेब, मोठेपणाचा मार्ग हा खुल्या मैदानातून जात नाही, तो काटेरी रानातून जातो. जो भीत नाही, आळस करत नाही आणि थांबत नाही. तुम्ही आज 30 वर्ष निस्वार्थी भावनेनं या ठिकाणी एक ज्ञान देण्याचं कार्य केलं. खरोखरच तुम्हाला शुभेच्छा. आणि मला बोलण्याची संधी भदने सरांनी दिली. या ठिकाणी सर्वांचं त्यांचे आभार मानतो मी. आणि सुंदर या ठिकाणी ज्ञान देण्याचं कार्य अत्यंत सुंदर झालेलं आहे. सर्वांनी काल सांगितलं आपल्याला एकाला एक गुण एकाला एक, पण सर ते फडसर म्हणले त्या दिवशी कुठं दुकानला दारूच्या लाईन लागती त्यांनी सांगितलं, पण अशा चांगल्या ह्याच्या काळात असो जे काय आपल्याला चांगलं घेता येईल. आजचं काय स्पर्धेचं युग आहे, धक्काधक्कीचं युग आहे. जे काय आपल्याला जे मिळतं ते ज्ञान चांगलं घेऊन आत्मसात करून हा जन्म 84 लक्ष जन्म फेरक्यात अवचित प्राप्त हा नरदेय. हा 84 लक्ष जन्म फेरक्यातून हा नरदेय आपल्याला मिळाला आहे. आणि कसा आपल्याला मिळाला त्याचं सोनं करण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. जयंती. धन्यवाद सर. खरोखर नरदेह निदान लागले हे हाती, उत्तम सार उत्तम गती. प्राप्त करायची का अहंकारात जायचं, ज्याची त्याने ठरवायचं ते प्राप्त करावी. आता उद्या दिवसांनी ते गाडगुरीचं कीर्तन जाणार आहे करायला. बरं या या सरांची इच्छा आहे, या. ते घरी बसते मग. तशी इच्छा नाही माझी सर घरी बसायची. वा वा, रामायण वाचतात त्या. हा म्हणून म्हणतो गुरु त्यामध्ये पूर्ण होतं. इकडं अडकडी आहे थोडं, ते ह्याच्यात निघत आहे ते बघा जरा जा. नाही तर भाकर द्यायचे नाहीत. येईल आता हे, तुम्ही असं याच्यावर बोला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलवाडकर सर हा. आणि ह्या व्याख्यानमालेचे आयोजक आमचे कातकडी काका यांचे मी आभारी आहे. कारण 7 दिवस इतके आनंदात जातात. मला बोलण्याची सवय नाही स्टेजवर. माझी 2001 मध्ये जेव्हा माझी 2001 मध्ये 12वी झाली तेव्हापासून जी लग्न झालं आणि संसारातच आहेत, बाहेर कुठं पडण्याचा योग आला नाही. बोलायची इच्छा असते, नाही तसं काही नाही, म्हणजे तसा योग आलाच नाही. आणि असं वाटलं की ह्या स्टेजद्वारे आपण थोडस बोलावं काहीतरी, जी मनात इच्छा आहे आपली की असं वाटतं. मोकळेपणानं बोल. थोडस घाबरल्यासारखं होतं, कारण सवय नाही. आपण घरी बोललो नाही, बोला काही नाही तसं. परिवार आहे, घर आहे. फक्त हे बोलतो होण्यासाठी सुवर्ण संधी दिली भगवंतानं. ते काका जी दादा काही मी मामा 2 शब्द बोलणार आहे, चुकले असले माफ करा. शब्द मागे पुढे होतील सवय नसल्यामुळे, त्यामुळे अगोदरच मी तुमची माफी मागते. गुरु म्हणजे काय असतात? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु आपण काय म्हणतो, आताच म्हणले लघु गुरु आणि मोठा आणि लहान गुरु. पण माझ्या मते असं वाटते की आपण गुरु म्हणजे काय, आपण ज्यांच्याकडून आपण शिकतो 2 शब्द त्याला आपण गुरु मानतो. तेव्हा आजच्या पिढीला काय राहिलं की अगोदर गुरुचा खूप सन्मान होता, आता तेवढा राहिलेला नाही. विद्यार्थी ज्या लांबून जरी आपल्या सरांना पाहिले, गुरुला पाहिले तर भीत होते, समोरून लांबून जायचे. पण आताचे विद्यार्थी तसे काही राहिलेले नाही आणि गुरु पण तसेच होते. अगोदर समजा शिक्षा वगैरे, आता सर एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा काही आलं नाही, गुरुंनी जरी शिक्षा केली तर आई वडील म्हणायचे की आणखीन तुम्ही त्याला शिक्षा करा आणि शिकवायचा प्रयत्न करा. पण आता तसं राहिलेलं नाही. एखाद्या वेळेस सरांनी रागावून बोललं किंवा शिक्षा केली तर मुलगाच काय त्याच्या आई वडील सोबत घेऊन आमच्या मुलाला शिक्षा का केली. मग गुरुचं गुरुत्व कुठे राहणार आहे? त्यांना पण असं वाटायला लागलं की बाबा आपण आता एवढ्या मेहनतीनं आपण शिकवतो, प्रामाणिकपणानं काही शिक्षक प्रामाणिकपणानं जीव तोडून शिकवतात, तेव्हा पुढून बी प्रतिसाद आला पाहिजे, विद्यार्थ्याचा आला पाहिजे, पालकांचा पण आला पाहिजे. आणि गुरु हे नेहमी मोठेच असावेत असं काही नाही.
मला वाटतं मी माझ्या आताच्या पिढीनुसार माझी मुलं मला काहीतरी सांगतात, शिकवतात, तेव्हा मी माझ्या मुलांना सुद्धा गुरु मानते, कारण त्यांच्याकडून मला काहीतरी शिकायला भेटते. मी असं मान्य करते की ज्यावेळी माझ्या त्यांनी मला खूप अभिमान आहे की मला गायकवाड सरांसारखे पती मिळाले. त्यांचं खूप मार्गदर्शन मी खूप काही शिकले. शाळेतल्या पेक्षा जास्त मी त्यांच्या जीवनात आल्यानंतर शिकले. असं म्हणजे आपला अभ्यास तेव्हा खेडेगावातलं शिक्षण असल्यामुळे तेवढा फार असा नव्हता, पण जेव्हापासून लग्न झालं सर इंग्रजीचे विषय असल्यामुळे खूप काही शब्द शिकण्यात आले, माहिती झाली. मी असा कुठलाही प्रश्न टाकला सरांसोबत की ह्याचा अर्थ काय होतो इंग्रजी शब्द, तेव्हा सर म्हणत नाही तू एवढं शिकलीस तुला माहिती नाही का, तू पुस्तक घे बघ, असं म्हणा ना, एका क्षणात ते सांगतात. त्याचा मला आदर वाटतो, अभिमान वाटतो. मी त्यांची ऋणी आहे, पत्नी आहे, याचं मला सौभाग्य वाटतं. आणि ही व्याख्यान मला आता वेळ संपणार आहे, त्यामुळे थोडस आम्हाला कसं भनभन तडी वाटते. याची वाट पाहत होतो आम्ही दरवर्षी. ही 7 दिवस खूप छान जातात, काहीतरी नवीन ऐकायला भेटतं, काहीतरी थोडासा अभ्यास. एखाद्याला इच्छा आहे, मला इच्छा आहे जाणून घ्यायची, अभ्यास करायची, पण ती संधी भेटत नाही. घर संसार असं होतं. त्यामुळे ही संधी दिली मला कातकडे काकांची मी आभारी आहे, कारण त्यांच्या स्टेजमुळे मला आज 2 शब्द बोलायला सगळ्यांची आभारी आहे. काही चुकलं असलं तर माफ करा. छान बोलले, छान छान बोलले, हा. सुंदर. आता इतकं छान बोलले ना, बोलले जेवायची गरज नाही. सर नुसतं हा इकडं दोन मिनिट. आज जेवायची गरज नाही, स्वयंपाक करायची गरज नाही. काय हा, इतकं छान बोलल्या. म्हणून सत्य परिस्थिती सांगितली. दररोज रामायणाला येतात त्या आणि कार्य करतात. त्यांची दोन्हीही मुलं चांगल्या, एक तर नट बनतोय हा, बरं का. आणि म्हणून ते क्षेत्र त्यांनी निवडलं. त्याचे कार्यक्रम असतात बरेच ठिकाणी. आणि म्हणून सुंदर असं व्यक्तिमत्व आमच्या गल्लीमध्ये सगळे सुंदर आहेत. आणि त्यामुळं आम्हालाही चांगलं वाटतं. नाही तर म्हटले ना, आजकाल कोणी समजायला तयार नाही. कारण झालंय काय, बाजारू शिक्षणामुळे राहिली नाही शिक्षणाची हमी. शाळेला सुट्टी देऊन गुरुजी खेळतात रम्मी बघणाऱ्या मुलाला गुरुजी म्हणाले जातो हे चारुळी आणती म्हणून सांगावं. रम्मी बघणाऱ्या मुलाला गुरुजी म्हणाले जातोस का देऊ बुक्का. तो म्हणाला सर मी कसा जाऊ माझ्याकडे आहे एक्का. 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, कालच्या सारखी आणून देतो दारू. आमच्या बंधूंना सांगितलं शेवटचं कडवं. 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, कालच्या सारखी आणून देतो दारू. आजकाल गुरु आणि शिष्याचं असं नातं आहे. गुरुजींच्या बिअर बारवर शिष्याचं खातं आहे, गुरुजींच्या बिअर बारवर शिष्याचं खातं आहे. आता 9 वाजले ते सगळे कीर्तनाला जाणार आहे. त्याच्यामुळं आता उद्याची एक रूपरेषा सांगतो. सगळ्यांना निमंत्रण आहे. उद्या दुपारी 1 वाजता स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं उद्या युवा दिवस आहे. माझी जिजाऊंच्या तारखेप्रमाणे जयंती आहे. आणि त्या निमित्तानं दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये हबप विजयकुमार फड IAS अधिकारी, तुम्हाला माहित आहे संभाजीनगरला ते वास्तव्याला आहेत आणि निस्वार्थ सेवा चांगली करतात. कुमठा. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी यायचंय. उद्या तिकडे कार्यक्रम असला तरी तो एकच आहे. म्हणून इथं जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहावं ही कातकडे परिवाराच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. याच ठिकाणी थांबून आता पसायदान होईल आणि पसायदानाच्या नंतर हा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो. आता विश्वात्मके देवे दोषोनी मज द्यावे पसाय दाने. तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावृत्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे
गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेघे अलांछन मार्कंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे जे एत म्हणे श्री विश्वेश्वराओ होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती शांती शांती. धन्यवाद.